आज मी केले होते माळ्याळूचे वरण, पण त्या अगोदर मी उठून अंथरूण काढून घेतले. अंथरूण काढून घेऊन पुढचे दार उघडून घेतले. दार उघडून घेऊन टेबलावरचे स्वच्छ आवरायला घेतले. इकडे तिकडे सर्व काही पडले होते ते सगळं स्वच्छ आवरून घेतले. टेबल स्वच्छ करून मी सगळ्या खोल्या लोटायला घेतले. सगळ्या खोल्या स्वच्छ लोटून घेतल्या आणि त्यानंतर मी फरशी पुसायला घेतले. फरशी पुसून सगळं स्वच्छ करून घेतले. फरशी पुसून झाल्यानंतर मी आंघोळीला पाणी काढायला गेले. आंघोळीला पाणी काढतानाच मी केस विंचरून घेतले. का तर पुन्हा आंघोळ केल्यानंतर आत विंचरले तर सगळे घरभर केस पडतात. आंघोळ करून येऊन पहिल्यांदा मी आले किचनमध्ये. किचनमध्ये येऊन गॅस कट्टा पहिल्यांदा स्वच्छ करायला घेतला. बघू शकता येते मी गॅस कट्टा स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर मी करायला घेतले माळ्याळूचे वरण. येथे मी माळ्याळू, टमॅटो आणि डाळ घेतली आहे. पहिल्यांदा कुकरमध्ये डाळ घालून घेतली. त्यानंतर बारीक चिरलेले माळ्याळूची पानं घातली व टमॅटो घालून घेतले. वरून थोडीशी हळद घातली आणि गरजेनुसार मीठ घालून घेतले. त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून कुकरला टोपण लावून घेतले व डाळ शिजायला ठेवली. डाळ मस्तपैकी शिजली होती म्हणताना इकडं फोडणी घालायला घेतली. फोडणीमध्ये मी जिरं, मोहरी, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. थोडेसे हिंग घातले व शिजलेली डाळ त्यामध्ये ओतून घेतली. तर माळ्याळू हे शरीरासाठी खूप गुणकारी आहे म्हणताना मी पिलूसाठी माळ्याळूचे वरण केले होते. तर येथेच मी मिनी ब्लॉग एंड करते. बाय.